काकू नमस्कार. नमस्कार. आपण आपले काही अनुभव आता आमच्यासोबत शेअर करणार आहात, हा त्याबद्दल मी काही प्रश्न विचारेल. हा चालेल. आपल्याला साधारण ही गुडघेदुखी कधीपासून होती? गुडघेदुखी म्हणजे ऑपरेशनच्या 15 दिवस आधीच होती. थोडी म्हणजे दुखत नव्हता, फक्त चढायला उतरायला त्रास व्हायचा. कळायची. चमक भरायची. बरं, हे गुडघेदुखी म्हणजे रात्री जास्त व्हायची, दिवसा जास्त व्हायची? तसं काहीच नाही तसं कधी काही नाही. पण. जास्त वेळ उभं राहिला, चाललात फिरलात, उठता नाही, बसताना गुडघेदुखी नव्हतीच तशी, फक्त हे चमक भरायला लागली चमक होती भरायला लागली तेव्हा. होती. बरं, त्याच्यासाठी आपण काही उपाययोजना केल्या अगोदर? नाही, फिजिओथेरपी आणि एक्सरसाइज. काही एक्सरसाइज केलेल्या, पण त्याच्याने पूर्णपणे फरक पडत नव्हता. ह्या गुडघ्यासाठी केले होते ना उजव्या पायाच्या आधी. बरोबर. तो म्हणजे दुखलाच नाही कधी. हा अचानक दुखायला. दुखायला लागला, त्याच्यानंतर मग ऑपरेशनचा सल्ला दिला. हो, ऑपरेशनचा. ऑपरेशनचा सल्ला दिल्यानंतर कशा भावना होत्या? काही नाही, तुमच्यावर सगळं होतं ना अवलंबून. भावना म्हणजे काही नाही. पण घाबरायला झालं होतं? नाही नाही, घाबरायला नाही. अरे माझं कसं होणार? नाही, माझी आधीच सर्जरी कशी ऑपरेशन होणार? झालेलं होतं, त्याच्यामुळे घाबरायचं काही प्रश्नच प्रश्नच नव्हता. नव्हता. बरं, नातेवाईकांचं कशा भावना होत्या? नातेवाईकांचं काही नाही, तुमच्यावर सगळं अवलंबून होतं. अच्छा. नातेवाईक घरात माहिती डॉक्टरच आहेत म्हटल्यावर मग काही डॉक्टर नको. म्हटल्यावर सगळं डॉक्टरवर सोपवून द्यायचं. खरं, आपण खरं. बिनधास्त. पण कोणी आपतेष्टांना, नातेवाईकांची त्यांच्याशी तुम्ही बोलला होतात की कसं ऑपरेशन होणार, कसं होणार, काय होणार? नाही, तसं ऐकलं कोणाकोणाचं झालेलं. बरं, चांगलं होतं. त्यांचे अनुभव कसे होते? त्यांचं चांगलं आहे. चांगले अनुभव हा, होते. चालता फिरता अमरावतीला येतं, वगैरे सगळं झाले ना, करता येतं चांगलं म्हणजे चालणं की वगैरे. काही घाबरल्यासारखं झालं की मला खूप जास्त दुखतंय, काही नाही नाही बरेच दिवस फिजिओथेरपी करायला लागतं नाही. आणि त्याच्यानंतर कसं चालता येतं, आपण डिपेंडंट होतो, असं काही नाही, नाही? काहीच नाही. बरं, आणि ऑपरेशन ची प्रोसेस कशी झाली? म्हणजे मी तुम्हाला सगळं तुम्हाला जे सांगून सांगितलं होतं हा. ते समजलं होतं का? हो, बरं. काही आणि काही समजत होतं, काही काही नव्हतं समजत. काही काही समजत नव्हतं. बरं बरं. आणि काही- ऑपरेशनच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी हे साधारण आपला अनुभव कसा होता? काही नाही, मी तर ऑपरेशनची घाबरले. डेट मी तुम्हाला दिली हा, होती, दिली होती तारीख. 16 मे. बरं, 16 मेच्या दिवशी आपण ऑपरेशन करणार 15ला आहोत. ऍडमिट केलं 15 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन. ऍडमिट झाल्यानंतर त्या रात्री झोप आली? नाही, झोप नाही आली, झोप नाही कारण आली. सारखं कोणी ना कोणी येत होतं जात. येत होतं, हा. पण भीती वाटत होती? भीती नव्हती वाटत. ऑपरेशनच्या दिवशीचे अनुभव कसे होते? एकदम छान. एकदम छान. हा. ओके. ऑपरेशन थिएटर मध्ये जाताना किंवा गेल्यानंतर भीती वाटली का? नाही नाही, भीती नाही अगदी वाटली. छान. सगळे स्टाफ चांगले होते ना, खेळीमेळीच्या त्याच्यामुळे वातावरणात काहीच झालं. नाही, बस एकदम. बरं, ऑपरेशन करताना काही कळलं? नाही, थोडस वाटायचं, बाकी काही नव्हतं काही कळत. काहीच बरं. नाही. फक्त हात दुखत होते माग. हो हो हो. बाकी बरं. काही नाही. सगळ्या डॉक्टरांचं कसं होतं वर्तणूक वगैरे छान व्यवस्थित? एकदम. सगळं स्टाफ छान आहे. सगळ्या छान. हा. आणि ऑपरेशन झाल्यानंतर कसे अनुभव होते? ऑपरेशन झाल्यावर पण सगळे छान बघायचे, यायचे, सारखं विचारायचे काय झालं काय नाही, अच्छा. काही लागलं तर सगळं बरं. विचारायचं. बरं, आणि ऑपरेशन झाल्यानंतर पहिलं पाऊल टाकताना काही भीती वाटली? नाही नाही. अगदी व्यवस्थित? हा, ते बरं. फिजिओथेरपी. चालताना दुखायचं ऑपरेशन? नाही नाही, दुखलं नाही. आणि घरी गेल्यानंतर कसा अनुभव होता? घरी गेल्यावर पण चांगला होता. सगळं चांगलं. हा, सगळं तुम्ही चांगलं. पूर्वीपेक्षा जास्त काम करायला लागलात, पूर्वीपेक्षा जास्त मोकळेपणाने चालायला लागलात, अडकत नव्हता गुडघा? नाही नाही, आता अडकत असं काय नाही. नाही? आता सरळ चालता येतं. बरोबर. आणि घरी गेल्यानंतर तुम्ही स्वावलंबीच होतात, हो. कोणाच्या मदतीची गरज पडली नाही? नाही, वॉकर वापरला का आपण? वॉकर 15 दिवस वापरला ना. मी कंपल्सरी केला म्हणून, हा. नाहीतर नसता वापर. नाही. आणि ऑपरेशन नंतरची साधारण सगळे इन्स्ट्रक्शन, सगळे तुम्हाला सूचना तुम्ही पालन केलेल्या होत्या? सगळे सगळे. तुम्हाला सगळं सांगण्यात आलं हो होतं? हो, सगळं. ऑपरेशनच्या पूर्वी जे पेन व्हायचे, ज्याच्यात गुडघा अडकायचा, चमक यायची, ऑपरेशन नंतर तसं काही होतंय? नाही, आता नाही. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जीवनशैलीत आणि आयुष्यात काही बदल झालेला आहे ऑपरेशन नंतर, जे तुम्हाला चालता येत नव्हतं? नाही, चालता येत होतं मला, फक्त पण ते थोडंसंच हे होतं. काहीतरी दुखायचं, हा, दुखायचं तेवढं. त्याच्यामुळे आता नाही तुम्ही दुखत. चालणं फिरणं कमी केलं होतं का? हा, ते आता चालणं फिरणं. काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही नाही नाही, चालता आता फिरता नाही. हो हो, सगळं हिंडणं फिरणं सुरू सगळं. केलंय? ऑपरेशन झाल्यानंतर काही अनुभव कोणाशी शेअर केले? तुमचे वयस्क म्हणजे तुमचे म्हणजे मित्रमंडळी कोणी किंवा- भेटायला वगैरे आलं तर मग त्यांना सांगायचं अच्छा चांगलं हे आहे म्हणून, करतात डॉक्टर, करतात. छान आहेत. अच्छा हो. अच्छा. बरं, साधारणपणे आता आपण सगळं दिनचर्या फॉलो करतो, सगळं चालायला फिरायला सुरुवात हो केली हो, आहे. सगळं सगळं. बरं, कुठे सहल प्लॅन केली की नाही? नाही, अजून तरी नाही. बरं, आपला छंद काय? स्वयंपाक करणे? स्वयंपाक करणे बस. ते करता येतं आता? हो, करते आता. ते जरा जास्तच करतोय आपण. नाही, जास्त नाही करत. नाही ना? दोघंच अच्छा. असतात. बरं, असं तुम्हाला कधी वाटलं का की ऑपरेशन करावं की नाही करावं? अशा नाही, मी संमिश्र भावना होती, घाबरले भीती नव्हते, होती? कारण तुम्ही सांगितलं ना, तुमच्यावर सोडवलं बस, बाकी काही नाही.
अच्छा, हा. व्हेरी नाईस. जे कराल तुम्ही करा. बरं बरं. टाके काढताना काही भीती वाटली? अजिबात नाही. फिजिओथेरपीचा अनुभव कसा होता? हो, 1.5-2 महिने होते त्रास जवळपास. झाला फिजिओथेरपी करताना? नाही, ती छान करून घेत होती ना फिजिओथेरपी प्रांजली. चांगले होते. हो, हो, त्यांनी मला चांगले. फोन केलेला. आता एक्सरसाइज चालू आहे ना रोज. करेक्ट. आणि हा. साधारणपणे ऑपरेशन नंतर कधीपर्यंत आंघोळ फिजिओथेरपी, आंघोळ वगैरे सगळं डेलीचं रुटीन कसं? आंघोळ, टाके हा काढल्यानंतर टाके काढले ना. त्याच्यानंतर काही त्रास होत नाहीये, वेदना होत नाहीत? नाही, आता पूर्वीच्या आयुष्य आणि आताच्या आयुष्यात बदल वाटतो? एकदम चांगलं आहे एकदम आता. चांगला. पाय फ्री वाटतो, पाय मोकळा हो, वाटतो, फ्री वाटतो. छान चालता फिरता हो येतो. हो हो. बरं, तुमचा अनुभव हॉस्पिटल बद्दलचा कसा होता? हॉस्पिटलमध्ये एकदम छान. आणि नेहमी येतो आम्ही, जातो, एकदम छान सगळे स्टाफ, हे ते सगळं समाधानकारक होतं? समाधानकारक, एकदम चांगलं आहे. समाधानकारक नाही, एकदम चांगलं आहे. माझ्याविषयी काही प्रतिक्रिया तुमच्याविषयी काय सांगायचं? आणि स्टाफ विषयी काही प्रतिक्रिया? स्टाफ तर एकदा सगळे सगळं डॉक्टर्स, व्यवस्थित हे ते सगळे, म्हणजे ह्याच्यापासून सगळे चांगले. आमच्या व्ह्युअर्ससाठी काही मेसेज? तुमच्या वयात असताना हा तुमच्या समवयस्क लोकांना गुडघेदुखीची बरीच समस्या असते, पण भीतीपोटी हा किंवा करत नाही. काहीतरी मनात भीती असते, काही संमिश्र भावना असतात, डाऊट्स हा. असतात, संशय असतात, हम्म. त्याच्यामुळे बरेचसे लोक हे ऑपरेशन करण्यासाठी धजावतात. टाळतात. त्यांच्यासाठी काही प्रतिक्रिया? नाही, करून टाकायचं, म्हणजे ऑपरेशन नंतर Operation चांगलं होतं. केल्यानंतर फायदा होतो, फायदा होतो. जीवनशैली हा, बदलते, बदलते. गोळ्या घेण्याची गरज पडत नाही. नाही, मेडिसिनला टाटा राम राम बाय बाय. आता मेडिसिन चालू आहे ना सध्या, हो. इंजेक्शन येते. फक्त ते कॅल्शियमचे असतील तुमचे. नाही, इंजेक्शन चालू आहे ना. इंजेक्शन ते ऑस्टिओपोरोसिसचे आहेत, पण मग वेदनाशमक औषधं बाकी काहीच काही लागत नाही. नाहीत. डॉक्टर व्हेन्सर हॉस्पिटल कसं कळलं आपल्याला? माझी मुलगी होती ना मृणाली, ते शरून मॅडमची फ्रेंड, तिने सांगितलं की तिथेच ऑपरेशन करायचं म्हणून. मृणाली मॅडम स्वतः एक हा डॉक्टर आहेत. हा, ती पण स्वतः डॉक्टर आहे. आणि तिने सांगितलं की इथेच हे करायचं ऑपरेशन म्हणून. म्हणजे स्वतः डॉक्टरांनी पाठिंबा दिला हा, पाठिंबा आणि दिला. मनोबळ दिलं हा, की आपण हे करायचं इथं आणि करायचं या म्हणजे. व्याधीतून मुक्ती मिळवायची. हा, काकू, धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि आपले अनुभव आम्हाला सांगितल्याबद्दल. धन्यवाद. गुडघेदुखी ही फार एक मोठी समस्या उतार वयातली असते. बरेच पेशंट भीतीपोटी, डाऊट्स पोटी हे शस्त्रक्रिया करायला धजावत नाहीत. पण आज आपण नाकले मॅडम सोबत बोलल्यानंतर आपल्याला हे कळलेलं आहे की योग्य सल्ला आणि वेळेवर उपचार केल्यानंतर ह्या गुडघेदुखीतून आपल्याला सुटका मिळू शकते. इथं आल्याबद्दल आणि आपले अनुभव सांगितल्याबद्दल आभार. धन्यवाद.